एक यावर्षीचं वैशिष्ट्य आहे, एक महत्त्वाचं आहे की यावर्षीचं मराठीचं साहित्य संमेलन घुमानला होत आहे, पंजाबमध्ये घुमानला होत आहे. आणि संत नामदेवांच्या इथे संत नामदेवांचा जो म्हणतो त्याला बा उत्तर उत्तर काळ जिथे गेला पंजाबमध्ये, तिथे साहित्य संमेलन होत आहे घुमानला. मलाही जायचं आहे. संत नामदेवांचं वैशिष्ट्य म्हणजे संत ज्ञानेश्वरापासून महाराज आणि पूर्ण चारी भावंडांच्या बरोबर आणि अनेक संतांच्या बरोबर त्यांचा साथ. आणि त्यावेळेस जे जे जी जी परिस्थिती होती किंवा त्यावेळेस जे ज्ञान आपल्या संत मांदियाळकडून म्हणजे त्यांनी ते आपल्या अभंगात अत्यंत सोप्या आणि सुलभ तऱ्हेने मांडलेलं आहे याच्यामध्ये. आणि एका दृष्टीने तो इतिहास ठरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली, त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी संत नामदेव महाराजांनी किती सुंदर रूपात केलेलं आहे याच्यामध्ये. आणि ते आपल्याला एकदम म्हणजे भावून जातो. तर संत नामदेव महाराजांचे हे जे अभंग आहेत किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते सर्व समाजासाठी आजही अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि मला वाटतं की हा जो निर्णय घेण्यात आला की यावर्षीचं मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये घुमानमध्ये व्हावं, म्हणजे पहिल्यांदाच आपण म्हणजे अनेक मराठी लोक तिथे पहिल्यांदाच जात असतील. संत नामदेवा जसं आपल्याला सर्व श्रुत आहे, त्यांचे जे अभंग आहेत ते गुरवाणीमध्ये आहेत. गुरवाणीमध्ये जे संतांचे जे घेतलेले आहेत अभंग किंवा त्यांच्या रचना ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये संत नामदेवांचा उल्लेखनीय म्हणजे आपण उल्लेख करावा लागतो, म्हणजे उल्लेखनीय योगदान त्यांचं आहे असं मला दिसतं त्याच्यामध्ये. तर तो जो इतिहास आहे संत नामदेव महाराज जेव्हा महाराष्ट्रातून पुढील म्हणजे उत्तरेच्या यात्रेला जातात, त्यांचा पूर्ण इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ते कसं त्यांचं ते परिवर्तन घडलं, ते ट्रान्सफॉर्मेशन झालं, का ते तिथे राहिले आणि मग त्यांनी त्यावेळेसच्या त्या हिंदीमध्ये किंवा पंजाबीमध्ये ते कशी रचना केल्या आहेत आणि त्याचं महत्त्व म्हणजे आपल्या पंजाबी संतांनी कसं ओळखलं, म्हणजे जे गुरु झाले जे गुरुपरंपरा तिथील त्यांनी ओळखलं आणि गुरवाणीमध्ये ते अभंग घेण्यात आले. ही आपल्या म्हणजे एक मराठी माणसासाठी एक अत्यंत महत्त्वाची घटना ठरते. आणि तो इतिहास तिथे आपल्याला म्हणजे एक प्रकारचं त्याचं जिवंत रूप तिथे आपल्याला बाहेर म्हणजे जे आपण जाणत नाही आहे असं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर संत नामदेव महाराजांचं जे विशिष्ट स्थान आहे की हे जे आपलं तत्त्वज्ञान आपले वेदांचं तत्त्वज्ञान किंवा जे आपली जी भारतीय संस्कृतीचं तत्त्वज्ञान जे महत्त्वाचं आहे त्यांनी साध्या भाषेमध्ये त्यावेळेच्या संदर्भामध्ये कसं आणलं आणि ते आजही त्याचं महत्त्व कसं ठरतं हेही आपल्यासमोर येईल. तर मला वाटतं की हे एक आगळं वेगळं संत साहित्य असं मराठीचं साहित्य संमेलन ठरेल आणि मराठी लोकांना पंजाबी लोकांची ओळख होईल. आणि अनेक आपल्या इथे आता पाहतो आहे आपण नांदेडला मोठा हे आहे गुरुद्वारा आहे. तर एक पंजाबी आणि मराठी आणि त्या उत्तर आणि महाराष्ट्राचे भारताच्या याच्यामध्ये एक सुंदर संगम आपल्याला तिथे पाहायला मिळेल. मला वाटते असं साहित्य संमेलन आपण पाहतो आहे की असे साहित्य संमेलन व्हायला पाहिजे. आपल्याला त्यांची संस्कृती समजून घेणं. संतांनी हाच केलं की सर्व ह्या तीर्थयात्रा करून हे काय झालं, हे झालं की भारतीय संस्कृतीचं एक प्रकारचं म्हणजे सर्व भारतभर ती संस्कृती कशी पसरली असेल तर अशा गोष्टीमुळे आज ते व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की म्हणून या संत मराठी साहित्य संमेलनाचं विशेष औचित्य मला वाटतं.